व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहिलं त्या ताई आल्या. त्या म्हणाल्या की आम्ही बाजूच्या सोसायटीत राहतो आणि इकडे जे काही काम केलंय ते आपल्या तुकाराम कातेने केलेलं आहे. हे मुंबईमध्ये असंच चित्र आहे. मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक जे काम करत आहेत, केवळ त्यांच्या कामामुळेच अत्यंत प्रतिकूल वाटणाऱ्या अशा परिस्थितीत सुद्धा सलग तिसऱ्यांदा मुंबईकरांनी हे महानगर आपल्या युतीच्या ताब्यात दिलं. आणि आज केवळ तुकाराम कातेच नाही, तिथले सर्व नगरसेवक किंबहुना मुंबईचे सगळे नगरसेवक हे अतिशय चांगलं काम करतात. प्रश्न आता आलाय तो दिल्लीचं सरकार कोण बनवणार. उमेदवार अनेक आहेत, पक्ष अनेक आहेत, विषय बरेच आहेत. कोणत्या मुद्द्याला स्पर्श करायचा, सुरक्षा घ्यायचा, महागाई घ्यायचा, राज्याची जी दारुण सगळी व्यवस्था झालेली हालत जी झालेली आहे तो घ्यायचा, शिक्षणाचा बोजवारा उडालाय तो घ्यायचा, नोकरी नाही, उद्योगधंदे बंद पडतायत तो घ्यायचा. आणि मग प्रश्न असा येतो की हे सगळे विषय जे आहेत हे निर्माण कोणी केले. हे ज्याने निर्माण केले ते 5 वर्ष तिकडे सगळं काही भोगत बसले होते. आणि एवढं भोगून झाल्यानंतर हे कमी पडते की काय, म्हणून आता पुन्हा निर्लज्जपणाने लोकसभेसाठी पुन्हा मतं द्या अशी मताची भीक मागायला आपल्या समोर येत आहेत. सुरेश गंभीर एक साधा माणूस आहे, पण विक्रमी माणूस आहे. माहीमची जागा जी एकेकाळी आपल्याला कठीण वाटत होती, त्या माहीमच्या जागेवरती सुद्धा त्यांनी तेव्हाचे जे सतत विजयी होणारे उमेदवार होते त्यांना धोबी पछाड घालून ही जागा आपल्या युतीकडे जी खेचून आणली ती आजतागायत त्यांनी कायम ठेवलेली आहे. आणि मग दादरचं प्रतिनिधित्व कोण करणार दिल्लीमध्ये. अनेक पक्षामध्ये तरुण चेहरे आहेत. म्हणजे सुरेश गंभीर तुम्ही काय वयस्कर असं माझं म्हणणं नाहीये, पण अचानक कोणाला तरी मुलाला घेऊन येतात. लंडन वरून शिकून आलाय, अमेरिकेतनं शिकून आलाय, हरकत नाही ना. त्याच्या शिक्षणाबद्दल किंवा त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल आम्हाला वाद घालायचाच नाही, पण आम्हाला माणूस हा साधा माणूस पाहिजे की कधी कोणी माझा बांधव यावा आणि आपल्या खासदाराच्या गळ्यात हात घालून दादा जर चालतो का, माझ्या इकडचा हा प्रश्न आहे असं सांगणारा मला खासदार पाहिजे. माता भगिनींना सुद्धा असं वाटलं पाहिजे की अरे माझा हा भाऊ, ह्या भावाकडे कधी जावं आणि आपली कैफियत मांडली तर हा भाऊ, हा माझा दादा नक्की काम करेल, कधी जा त्याचं दार तुम्हाला बंद दिसणार नाही असा माणूस पाहिजे. आणि तसा आपला माणूस सुरेश गंभीर आहे. या भागाचे प्रश्न वेगळे आहेत अशातला काही भाग नाहीये. पण मधुजी आता तुम्ही सांगत होता त्या कंधारची गोष्ट सांगत होता. काय घडलं नेमकं, काय घडलं नेमकं, अपहरण केलेले काय होते, किती होते आणि मग कसं काय घडलं. पण हा अपप्रचार आपल्या विरुद्ध जो होतोय, सगळीकडे सोन्याबाई फिरतायत. एकच पालुपत 26 तारखेला आता मुंबईमध्ये येणार आणि मुंबईमध्ये आल्यानंतर सुद्धा एकच पालुपत जोर काढून बोलतायत. जोर काढून जेवढा आहे नाही तेवढा सगळा जोर काढतायत आणि एकच बोलतायत की अडवाणी जी कमजोर है. हे एवढा कमजोर माणूस असतील अडवाणी, तर तुम्ही जोर कशाला काढतात. तुम्हाला जोर काढण्याची गरजच नाही. कमजोर आहे तर ते लोक ठरवतील ना. बरं, जर का त्या एका विषयावरनं अडवाणी कमजोर होणार असतील तर कारगिलचं युद्ध तुम्ही का विसरतात. कारगिलच्या वेळेला जे अटलजींनी केलं त्याही वेळेला शिवसेना आणि भाजपा सरकार तिकडे होतं आणि तेव्हा सुद्धा पाकिस्तानला गोळीचं उत्तर हे गोळीनी दिलं होतं. हे भारतातली जनता, हिंदुस्थानातली जनता ही विसरलेली नाहीये. आणि जर का तुम्हाला तुलना करायची असेल तर करा. कंधारच्या वेळेला काय झालं, कारगिलच्या वेळेला काय झालं
आणि मग नरसिंहराव पंतप्रधान असताना त्या चरार ए शरीफ दर्ग्यामध्ये जे अतिरेकी घुसले होते त्यावेळेला काय घडलं? काँग्रेसचंच राज्य होतं, पंतप्रधान नरसिंहरावच होते आणि सोनिया गांधी सुद्धा त्या वेळेला आपल्या देशातच होत्या. कदाचित राजकारणात नसतील पण देशात होत्या आणि नाही म्हटलं तरी काँग्रेसवरती त्यांचं नियंत्रण तेव्हाही होतंच. पण त्या दर्ग्यामध्ये आतंकवादी घुसले. थंडीचा तो मोसम होता. चारी बाजूनी आपल्या सैन्याने त्या दर्ग्याला वेढा दिला होता. कडाक्याची थंडी, मरणाची थंडी, बर्फ पडते, थंडी वाढते. दिवस रात्र डोळ्यामध्ये तेल घालून सैनिक त्या अतिरेक्यांना टिपण्यासाठी बाहेर तयारीत बसलेत आणि त्याच वेळेला हे काँग्रेसचं नालायक सरकार बाहेर सैनिक उपाशी असताना आतमधल्या अतिरेक्यांना बिर्याणी आणि खीर कुर्मा देत होतं. हेच सरकार काँग्रेसचं. आणि एवढं करून हे थांबलं नाही तर छातीचा कोट करून जे सैनिक त्या अतिरेक्यांना टिपायला बाहेर उभे होते, खडा पहारा देत होते, त्यांच्या डोळ्यात देखत त्यावेळेला अतिरेक्यांना सुखरूपपणे बाहेर जाऊ देणारी ही काँग्रेसची अवलाद. आणि तुम्ही आमच्यावरती टीका करता हे कमजोर आहेत म्हणून. हे सगळं आमच्या डोळ्यात देखत घडलेलं आहे. बरं ठीक आहे, हा विषय आता झाला. पण अफजल गुरुचा विषय, त्याचं काय? मध्यंतरी मुंबईमध्ये जो एक वाद झाला, कसाबला वकील मिळावा की मिळू नये, शिवसेनेने आंदोलन केलंय, शिवसैनिकांनी आंदोलन केलंय की कसाबला वकील मिळता कामा नये म्हणून शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे. मग त्यावेळेला विचारतात की कसाबला वकील मिळू नये म्हणून तुम्ही बोलतात, अफजल गुरुचं काय? म्हटलं तोच तर मुद्दा आहे. आमचा विरोध कोर्टाला नाहीये, आमचा विरोध वकिलाला सुद्धा नाहीये, पण आमचा विरोध आहे नव्हे, आमचा संताप आहे तो लाचार काँग्रेसला आहे. याच काँग्रेसमुळे न्यायालयाने शिक्षा सुनावून सुद्धा 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, किती वर्ष झाली मला माहित नाही, पण अफजल गुरु तिकडे मस्त मजेमध्ये राहतोय. आणि हे कमी पडते की काय म्हणून कसाब आज तुरुंगामध्ये मस्त मजेमध्ये. आपण म्हणतो की हा देश माझा आहे, या देशामध्ये मेहनत करणारी लोक आज उपाशी आहेत, हाताला काम नाही आणि पोटाला अन्न नाही, अशा परिस्थितीमध्ये दिवस काढतायत. कारखाने बंद पडतायत, उद्योग धंदे बुडत आहेत, रोज बेकारी वाढते, तिकडे शेतकरी आत्महत्या करतोय, इकडे कामगार सुद्धा त्याच वाटेवर आहे. आणि मला माहिती आहे पोलिसांची सुद्धा हालत त्याच्यापेक्षा वेगळी नाहीये. पोलिसांचे पगार सुद्धा मला नाही वाटत गेल्या 1-2 महिन्यामध्ये वेळेवरती झाले असतील. 6वा वेतन आयोग जाहीर केला पण अंमल कुठे, लागू कुठे झाला? आणि असा हा सगळा हाहाकार माजलाय. आणि कसाब तिकडे मस्त बिर्याणी खातोय. कसाबसाठी 2 कोटीचा बोगदा, 6 कोटीची गाडी, काय पाहिजे ते देत आहेत. आणि वरती पेपरमध्ये फोटो येतोय की कसाब ठणठणीत आहे. लाज वाटली पाहिजे की अख्ख्या जगामध्ये असं कदाचित एकमेव उदाहरण असेल की जिकडे दहशतवादाची, अतिरेक्याची एवढी काळजी घेतली जाते. आणि म्हणून मी म्हटलं की ज्या वेळेला मला काही पत्रकारांनी विचारलं की आता कसाबची आई कसाबला भेटायला येते, तुमची प्रतिक्रिया काय? म्हटलं प्रतिक्रिया काय द्यायची? जर का कसाबची आई कसाबला भेटायला आली तर कदाचित कसाब सांगेल माफ कर, आलीस तशी परत जा, थांबू नकोस, कारण आजपर्यंत तू जेवढे माझे चोचले पुरवले नाहीस त्यापेक्षा कितीतरी चोचले हे मायबाप हिंदुस्थान सरकार माझं पुरवतंय, तू आलीस तशी चालतीयो परत जा. पण हे कसाबचे चोचले, हे अफजल गुरुचे चोचले, हे तुम्ही सर्वजण जे देतायत ना त्या टॅक्स वरती चाललेले सरकारच्या खर्चातनं. सरकारचा खर्च म्हणजे माझ्या जनतेच्या घामाचा पैसा, त्या पैशातनं कसाब आणि अफजल गुरु पोचला जातोय.